संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 13वा. दक्षाकडून सृष्टीचा प्रारंभ आणि नारदा शाप. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, देवीचे वरदान मिळून दक्ष आपल्या आश्रमात परतला. माझ्या आज्ञेने विविध प्रकारची सृष्टी निर्माण करू लागला. जीवांची संख्या वाढत नाही म्हणून तो चिंता करू लागला. मी म्हणालो, दक्षा, माझे विचार ऐकून घे. प्रजापती पंचजनांच्या अंगापासून निर्माण झालेली असिवनी नावाची जी कन्या आहे तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. तिच्यामुळे तुझी प्रजा वाढेल. तिच्या गर्भातून अनेक संतती निर्माण होऊ शकतील. नारदा, माझे विचार दक्षाने समजून घेतले. दक्षाने असिवनी नावाच्या मुलीशी विवाह केला. तिच्या सानिध्यात राहून संतती वाढू लागली. सर्व पुत्र हे धर्माचे आचरण करणारे होते. ते मातृपितृभक्त होते. धर्मशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आचरण करू लागले. दक्षाने मुले मोठी झाल्यावर त्यांना प्रजावृद्धी करण्यास सांगितले. मुले सिंधू नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते ते ठिकाणी नारायण सरोवर आहे तेथे गेली. त्यांनी पवित्र जलात स्नान केले. त्यामुळे त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले. प्रजावृद्धी व्हावी म्हणून तेथे त्यांनी कठोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. बराच काळ गेला परंतु आपली मुले आली नाहीत म्हणून दक्ष चिंताक्रांत झाला. त्यांच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना असे कळले की नारदांच्या उपदेशाप्रमाणे ते अशा मार्गाने गेले आहेत की तेथून परत येणे शक्य नाही. त्यामुळे मी त्या मुलांच्याकडे गेलो. विविध प्रकारे त्यांना समजून सांगितले व त्यांचे सांत्वन केले. दक्षाला पुन्हा पुत्र झाले. पितृआज्ञेने ते देखील नारायण सरोवरावर तपश्चर्यासाठी गेले. तेथे त्यांनी कठोर साधना करावयास सुरुवात केली. प्रपंचात पदार्पण करण्याची त्यांची इच्छा नाहीशी झाली. त्यांनी निवृत्ती मार्गाचा स्वीकार केला. हे वृत्त दक्षाला समजताच त्यांना अतिशय दुःख झाले. नारदांच्यामुळे हे घडले याची जाणीव झाली. देव, ऋषी आणि पितरांच्या 3 ऋणांपैकी मुक्त न होता माताश्री पिताश्रींचा त्याग करून मोक्षप्राप्तीसाठी ते घरातून निघून गेले. नारदा, यासाठी मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही कधीही एक ठिकाणी थांबू शकणार नाही. तुम्हाला सदैव फिरावे लागेल. नारदा, तुला दक्षाने शाप दिला. तू शांतपणाने त्याचा स्वीकार केलास. नमः शिवाय. ओम.